नागपूर जिल्ह्यातील एक अशी शाळा जी शाळा एका भल्या मोठ्या हॉलमध्ये भरते आणि वर्गखोल्या केलेल्या आहे त्या पडदे लावून। हे दृश्य तुम्ही बघताय हे कुठल्या थिएटरचं दृश्य नाही तर हे पडदे आहे एका शाळेतले आणि प्रत्येक वर्गखोली जी आहे त्या वर्गखोलीसाठी वेगवेगळे पडदे लावलेले आहे, कंपार्टमेंट केलेले आहे। आता या शिवणगाव पुनर्वसित शिवणगावात ही शाळा भरते आणि बघा प्रत्येक वर्ग जे आहे ना 2 वर्गामध्ये असे पडदे लावलेले आहे। हे पडदे तुम्हाला परत एकदा दाखवते बघा, हे असे पडदे लावून पार्टिशन केलेलं आहे। यावर्षी जे शाळेचं सत्र सुरू झालं त्यानंतर जुन्या ठिकाणी शाळा होती तीही लाखो रुपये खर्च करून शाळा बनवली होती, परंतु गाव पुनर्वसित झालं, नवीन ठिकाणी आलं आणि आता तात्पुरती व्यवस्था ही करण्यात आलेली आहे समाज भवनामध्ये। आणि त्या समाज भवनात एक मोठा हॉल आहे आणि वेगवेगळे क्लासरूम तयार करण्यासाठी अशा प्रकारचे पडदे या ठिकाणी लावलेले आहे। बघा आता सगळ्यात मोठी अडचण आहे की या टीचरनी शिकवलेला आवाज त्या वर्गात जातो, त्या टीचरनी शिकवलेला आवाज या वर्गात जातो आणि 1 ते 10वीचे वर्ग जे आहे ते आपल्याला या समाज भवनात पाहायला मिळतात। पडदे लावलेली ही शाळा महानगरपालिकेची आहे आणि इथले मुख्याध्यापक उदय जुंबळे सर आपल्या सोबत आहे। सर किती विद्यार्थी इथे शिकतात, कधीपासून वर्ग सुरू झाले आणि नवीन शाळा कधी मिळणार? इथे 5वी ते 10वीचे जवळपास 110 विद्यार्थी आहेत आणि हे जे सत्र सुरू झालं 23 जून 2025 पासून इथे आम्ही शाळा वर्ग सुरू केलेले आहेत। त्या अगोदर आम्ही मे महिन्यामध्ये जी शाळा आमची स्थलांतरित केली आहे इथे आणि वर्ग सुरू आहे आमची। आता पडदे लावून आहे 2 क्लास डिस्टर्ब होत नाही? डिस्टर्ब होतात पण आता आम्ही एक टेम्पररी अरेंजमेंट इथे केलेली आहे सध्या। विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांना विचारूया, बाजूचा वर्ग सुरू आहे आणि हा वर्ग सुरू आहे, आवाज येतो तिकडचा पडदे लावलेले आहे? नाही तेवढा आवाज नाही येत। तुला आवाज येतो? थोडा थोडा येतो इकडे आवाज, म्हणजे आमचे पिरियड चालू असतात तेव्हा म्हणजे येतो थोडा थोडा आवाज। बरं आता नवीन शाळा पाहिजे? नवीन शाळा पाहिजे का? हो। या अशा पडदे लावलेल्या शाळेत हा तिकडला आवाज इकडे येतो पण आम्हाला नवीन शाळा पाहिजे लवकरात लवकर। आपण या 10वीच्या विद्यार्थिनी आहे 9वीच्या विद्यार्थिनींना विचारूया, कारण की परिस्थिती अशीच आहे। बघा हा वर्ग आपण बघितला तर बाजूला 8वा वर्ग आहे, हा 9वा वर्ग आहे आणि हे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहे। पडदे लावलेली शाळा आहे, डिस्टर्ब होत नाही आवाज? होते थोडा 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 डिस्टर्ब होते। हो काय नवीन शाळा पाहिजे? हो हो परी, परी ईश्वर इंगोले। परीसारख्या अनेक विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुनर्वसन झालेलं आहे, नवीन शाळेच्या इमारतीचं काम सुरू आहे। हे सगळं खरं असलं तरीही ही पडदे लावलेली शाळा विद्यार्थ्यांच्या साठी चांगलं शैक्षणिक वातावरण नक्कीच नाही, कारण की एका वर्गाचा आवाज तुम्ही जर शांततेत ऐकलं तर बाजूच्या वर्गाचा स्पष्ट आवाज या वर्गात येतो आणि त्यामुळे विद्यार्थी डिस्टर्ब होतात आणि त्यामुळेच या पडदे लावलेल्या शाळेत नको तर आम्हाला नवीन शाळा हवी आहे अशी मागणी इथले विद्यार्थी करत आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।